नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी माजी विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक श्री हनुमंत जगदाळे यांची आज निवड करण्यात आली. शिवसेना पक्षातून श्री जगदाळे निवडून आले आहेत. आता ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदाचं महत्त्वाची भूमिका त्यांना बजावावी लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेची सभा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये संपन्न झाली. जवळपास 4 वर्ष ठाणे महानगरपालिका अस्तित्वात नव्हती. त्यानंतर 2026मध्ये निवडणुका झाल्या आणि आता सभागृह अस्तित्वात आला आहे. या सभागृहाच्या नेतेपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माजी विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक श्री हनुमंत जगदाळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत श्री अशरफ शानू पठाण यांची निवड करण्यात आली आहे. अशरफ शानू पठाण हे मुंब्रा परिसरातून ठाणे महानगरपालिकेवर निवडून आले आहेत. अशरफ पठाण यांनी यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. ठाणे शहरातील एक आक्रमक नेते म्हणून अशरफ शानू पठाण यांच्याकडे कायम बघितलं जातं. अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विशेषतः मुंब्रा परिसरातील पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न त्यांनी सातत्याने लावून धरला होता. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी यापूर्वी काम बघितलेलं आहे. आता पुन्हा एकदा श्री जितेंद्र आव्हाड यांनी अशरफ शानू पठाण यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचं कामकाज आज सुरू झाल्यानंतर सगळ्या नगरसेवकांनी आपापली ओळख करून दिली. याच वेळेस भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी भारतीय जनता पार्टीची निशाणी असलेलं कमळ हे चिन्ह आपल्या शर्टावर लावून आल्याचं चित्र बघायला मिळालं. याच्यावर ज्येष्ठ नगरसेवक श्री राम रेपाळे यांनी आक्षेप घेतला. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तोपर्यंत राजकीय पक्ष म्हणून काम करणं योग्य होतं. मात्र आता सगळे सभागृहामध्ये नगरसेवक आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. ज्यावेळेस सभागृहामध्ये नगरसेवक येतात त्यावेळेस त्यांनी राजकीय पक्षाचे जोडे काढून ठेवावेत अशा प्रकारची अपेक्षा श्री राम रेपाळे यांनी व्यक्त केली. त्याला दुजोरा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी देखील दिला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या सभागृहामध्ये आहोत, मात्र कुणीही आपल्या पक्षाची निशाणी लावून सभागृहामध्ये आल्याचं ऐकवत नाही आणि पाहण्यात नाही. याकडे श्री मनोज शिंदे यांनी लक्ष वेधलं. त्याला अनुमोदन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री देवराम भोईर यांनी देखील दिलं. जवळपास 6 टर्म आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येत आहे. मात्र सभागृहामध्ये येताना पक्षाचे चिन्ह, पक्षाचे जोडे हे बाहेर ठेवूनच यायला पाहिजेत असं मत देखील यावेळेस श्री देवराम भोईर यांनी देखील व्यक्त केलं. परंतु मी माझ्या माहितीनुसार की आपल्या पक्षाचे जोडे या सभागृहाच्या बाहेर ठेवून आपण आतमध्ये यायचं असतं आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चा, चालत चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात. आपल्या पक्षाप्रती कितीही प्रेम आदर असेल तरीसुद्धा ह्या सभागृहात आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या पक्षाचं बोलचिन्ह हे बाहेर ठेवून आलं तर चांगलं राहील. जेणेकरून वातावरण कुठल्या पक्षाचं नसून हे आता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृह याच्यामध्ये आपण चर्चा करू आणि शहराच्या दृष्टिकोनातून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून पुढे जाऊया. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचं कामकाज आज सुरू झाल्यानंतर सगळ्या नगरसेवकांनी आपापली ओळख करून दिली. याच वेळेस भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी भारतीय जनता पार्टीची निशाणी असलेलं कमळ हे चिन्ह आपल्या शर्टावर लावून आल्याचं चित्र बघायला मिळालं. याच्यावर ज्येष्ठ नगरसेवक श्री राम रेपाळे यांनी आक्षेप घेतला. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तोपर्यंत राजकीय पक्ष म्हणून काम करणं योग्य होतं. मात्र आता सगळे सभागृहामध्ये नगरसेवक आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. ज्यावेळेस सभागृहामध्ये नगरसेवक येतात त्यावेळेस त्यांनी राजकीय पक्षाचे जोडे काढून ठेवावेत अशा प्रकारची अपेक्षा श्री राम रेपाळे यांनी व्यक्त केली. त्याला दुजोरा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी देखील दिला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या सभागृहामध्ये आहोत, मात्र कुणीही आपल्या पक्षाची निशाणी लावून सभागृहामध्ये आल्याचं ऐकवत नाही आणि पाहण्यात नाही. याकडे श्री मनोज शिंदे यांनी लक्ष वेधलं. त्याला अनुमोदन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री देवराम भोईर यांनी देखील दिलं. जवळपास 6 टर्म आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येत आहे, मात्र सभागृहामध्ये येताना पक्षाचे चिन्ह, पक्षाचे जोडे हे बाहेर ठेवूनच यायला पाहिजेत असं मत देखील यावेळेस श्री देवराम भोईर यांनी देखील व्यक्त केलं. परंतु मी माझ्या माहितीनुसार की आपल्या पक्षाचे जोडे या सभागृहाच्या बाहेर ठेवून आपण आतमध्ये यायचं असतं आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात. आपल्या पक्षाप्रती कितीही प्रेम आदर असेल तरीसुद्धा ह्या सभागृहात आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या पक्षाचं बोधचिन्ह हे बाहेर घेऊन आलं तर चांगलं राहील, जेणेकरून वातावरण कुठल्या पक्षाचं नसून हे आपला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृह याच्यामध्ये आपण चर्चा करू आणि शहराच्या दृष्टिकोनातून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून पुढे जाऊया. ठाणे महानगरपालिकेच्या आजच्या पहिल्या सभेत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या समोर उभं ठाकल्याचं चित्र आज बघायला मिळालं. आज ज्येष्ठ नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी काही प्रश्न विचारले होते, त्याचप्रमाणे लक्षवेधी सूचना देखील मांडली होती. सदस्यांनी आपापली ओळख करून दिल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास होईल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात तसं न होता थेट विषयपत्रिकेला हात घालण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या मृणाल पेंडसे आणि इतरही नगरसेविकांनी या संदर्भात जोरदार आक्षेप घेतला आणि सभागृहामध्ये एकच राडा सुरू झाला. थेट उपमहापौर श्रीकृष्णा पाटील हे देखील आपलं स्थान सोडून सभागृहामध्ये उतरले आणि त्यांनी देखील अशा प्रकारच्या रुलिंगचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. ठाणे महानगरपालिकेमध्ये काही ठराविक लोकांनाच बोलू दिलं जात आहे, इतरांना बोलू दिलं जात नाही असा आरोप यावेळेस श्रीकृष्णा पाटील यांनी केला. पहिलीच महासभा होती, सभेमध्ये विषयांतर सोडून
विषय घेतला गेलेला आहे. ज्येष्ठ सदस्याच्या नावाखाली वेगळे विषय घ्यायला देणं आणि एका सदस्याला बोलायला देणं आणि बाकीच्या सदस्यांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे, कोणी प्रश्न उत्तरे मांडलेले आहेत त्यांना न बोलून देणं आणि डायरेक्ट विषयपत्रिका वाचून दाखवून मंजूर करणे, त्याला आमचा जाहीर विरोध आहे. भविष्यात भारतीय जनता पार्टी म्हणून पारदर्शक कारभार हे आमचं घोषवाक्य आहे, त्या हिशोबाने चालणार. आणि हे जे ठराव केलेले आहेत ह्या ठरावाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून विरोध असणार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करून ह्याचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत. जवळपास 4 वर्ष ठाणे महानगरपालिकेवर प्रशासकाचं राज्य होतं. या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये किती निधी आला असा सवाल मृणाल पेंडसे यांनी विचारला होता. मात्र या प्रश्नाला थेट बगल देण्यात आले आणि विषयपत्रिका सुरू करण्यात आली. विषयपत्रिकेवर जे विषय होते मंजूर करून अवघ्या काही मिनिटांमध्ये महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली. अशा पद्धतीचं काम चालणार असेल तर याची तक्रार थेट मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू अशी भूमिका यावेळेस मृणाल पेंडसे आणि त्यांच्या साथीच्या नगरसेविकांनी घेतली. नगरसेवकांनी प्रश्न मांडणं त्यांचा अधिकार आहे. अजेंड्यामध्ये आज माझे प्रश्न होते, प्रश्न उत्तराचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाही. आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत तेवढं फक्त वाचून दाखवा. पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला. म्हणजे या लोकांची पद्धत आहे. मागच्या टर्ममध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे. जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. नगरसेवकांचा जो अधिकार आहे प्रश्न उत्तर, आम्ही प्रश्न विचारणार आणि अधिकाऱ्याला आणि प्रशासनाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल. एक प्रकारे पहिल्याच दिवशी ठाणे महानगरपालिकेमध्ये आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभी ठाकल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. यापूर्वीच कमी जागा मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीला झालेली जखम ही अद्यापही भळभळती आहे. हे यावरनं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत असली तरी ती चौकीदाराचंच काम करेल असं इशारा यावेळेस श्रीकृष्णा पाटील आणि मृणाल पेंडसे यांनी दिला आहे. मला माहिती नाही, लोकप्रतिनिधी सगळे सेम असतात. एकाला बोलून देता, एका पक्षाच्या आवडत्या माणसाला आम्हाला बोलून देत नाही. मला माहिती आहे, लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे आमचा. सोडून द्या, महापौरांनी आम्हाला बोलून दिलं पाहिजे. बोला आणि थांबा, आम्ही थांबलो असतो. महापौरांच्या आदेशापुढे कोण जात नाही. पण आपण आता उद्या महापौरांना सांगू की त्या अधिकाऱ्यांना बोलून घ्या. तुमच्या समक्ष अधिकार काढून नाही घेऊ शकत. तुमच्या समक्ष त्या अधिकाऱ्यांना बोलून आणि 10 मिनिटात गुंडाळली सभा, सगळ्या अजेंड्यावरती आम्हाला बोलायचं होतं. विषय घेतला गेलेला आहे. काही ज्येष्ठ सदस्य नावाखाली ज्येष्ठ सदस्य म्हणून ही पहिलीच महासभा होती. सभेमध्ये विषयांतर सोडून विषय घेतला गेलेला आहे. ज्येष्ठ सदस्याच्या नावाखाली वेगळे विषय घ्यायला देणं आणि एका सदस्याला बोलायला देणं आणि बाकीच्या सदस्यांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे, कोणी प्रश्न उत्तरे मांडलेले आहेत त्यांना न बोलून देणं आणि डायरेक्ट विषयपत्रिका वाचून दाखवून मंजूर करणे, त्याला आमचा जाहीर विरोध आहे. भविष्यात भारतीय जनता पार्टी म्हणून पारदर्शक कारभार हे आमचं घोषवाक्य आहे, त्या हिशोबाने चालणार. आणि हे जे ठराव केलेले आहेत ह्या ठरावाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून विरोध असणार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करून ह्याचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. पाटील साहेब, उपमहापौर पदावर तुम्ही तिथे बसलेला होता, खुर्चीवर बसलेला होता. सगळी परिस्थिती तुम्ही पाहिलीत. आवाज दाबण्याचा प्रयत्न कुणी केलाय नक्कीच पहिली महासभा असल्यामुळे मी हा विषय समजून घेत होतो. कोणी जरी डायसवर जरी असलो मी आणि जरी कोणी आवाज दाबायचा प्रयत्न करत असतील एक भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर म्हणून, वेळ प्रसंगी मी रस्ते खाली उतरून डायस सोडून खाली येऊन माझे विषय मांडणार आणि पक्षाचं पण नेतृत्व आणि लोकांना जे हवं असलेलं तेच कामकाज करणार. पण हे जे पद्धत आहे आता, अशा प्रकारचे ठराव भविष्यात कधीही पास होणार नाहीत आणि आता झालेले आहेत त्यांना आमचा 100% विरोध राहील आणि त्याच्याविषयी आम्ही नगरविकास खातं असेल तिकडे किंवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही दाद मागणार आहोत.
नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी मॅडम पुढे भाजपच्या 3 नगरसेविकांनी बराचसा विरोध केलेला आहे. मृणाल पेंडसे माझ्यासोबत आहे. मृणाल मॅडम, तुम्ही उभ्या राहिल्या होतात, काहीतरी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होतात, काय घडलं नक्की? नगरसेवकांनी प्रश्न मांडणं त्यांचा अधिकार आहे. अजेंड्यामध्ये आज माझे प्रश्न होते. प्रश्न उत्तराचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाही. आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत, एवढं फक्त वाचून दाखवा. पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला. म्हणजे या लोकांची पद्धत आहे. मागच्या टर्ममध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे. जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. नगरसेवकांचा जो अधिकार आहे, प्रश्न उत्तर, आम्ही प्रश्न विचारणार आणि अधिकाऱ्याला आणि प्रशासनाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल. मला असं वाटतं की या लोकांकडे उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नव्हती, म्हणून आजची सभा गुंडाळण्यात आलेली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेपासून जर आम्हाला बोलून दिलं नाही, ठराविक लोकांना बोलून दिलं जातं, पण आम्हाला जर बोलून दिलं नाही, आमचे विषय, आम्ही लोकांसाठी इकडे सभागृहात आहोत, लोकांच्या हिताचे विषय आम्ही इथे मांडत असतो. आम्हाला जर बोलून दिलं नाही तर आम्ही ही सभा चालवून देणार नाही. तुम्ही कोणता मुद्दा मांडणार होता? तुमचा एक महत्त्वाचा मुद्दा होता, कोणता मुद्दा मांडणार होता? मी ठाणेकरांच्या अतिशय मनातले आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले होते की 2023 ते 2025 हे पूर्ण काळ हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये होतं, तेव्हा राज्य सरकारकडनं किती निधी आला होता आणि त्याची पूर्ण माहिती मी आज मागवली होती आणि त्याची उत्तरं मला अपेक्षित होती. पण अधिकाऱ्यांनी मला उत्तर देखील असं दिलेलं आहे की माहिती आम्ही संकलित करतोय आणि ठाण्यासाठी राज्य सरकारकडून 2583.41 कोटी इतका मोठा निधी आला होता, पण त्यात काय विकास कामं केली गेली हा प्रश्न माझा होता आणि ते प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाहीयेत. म्हणूनच आजची सभा गुंडाळण्यात आली, त्याचा निषेध आहे आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. काय मुद्दा होता तुमचा? काय म्हणण्याचा प्रयत्न करत होता तुम्ही? सगळं आम्हाला बरंच काही म्हणायचं होतं, बरंच काही यांच्यात सगळं गोलमाल चालू. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.